नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आपल्या कामानिमित्त किंवा खरेदीसाठी मध्यवर्ती पुण्यात जात असतो. अशावेळी जर तुम्हाला पोटभर जेवण जेवायचं असेल तर तुम्ही शनिपार इथल्या रमेश डाईंगसमोर असलेल्या सिद्धकला मेस इथे नक्की भेट द्या. कारण इथे तुम्हाला अवघ्या 50 रुपयात जेवण उपलब्ध आहे आणि 100 रुपयात राईस प्लेट, तीही अगदी पोटभर. आणि विशेष म्हणजे यांच्याकडे विद्यार्थी तसेच आसपासचे रहिवासी यांच्या जेवणाचा आनंद घेत असतात. अत्यंत घरगुती पद्धतीने मिळणारं हे जेवण तुम्हाला नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया यांच्या मालकाकडून सिद्धकला मेसविषयी आणि तिथल्या पदार्थांविषयी. आमच्या व्यवसायाचं नाव आहे सिद्धकला मेस. 2003 पासून आम्ही सुरू केलेला घरगुती व्यवसाय होता. आज त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, म्हणून आम्ही हे दुकान चालू केलेलं आहे. दुकान चालू करून आम्हाला 8 वर्ष होऊन गेलेली आहेत. 23 वर्ष आमचा व्यवसाय चालू आहे. आणि हा सगळं काय भाजी पोळी, राईस प्लेट वगैरे सगळं घरगुती जेवण, सगळं पालेभाजी, कडधान्य, नंतर फळभाज्या, मसाले भात, पावभाजी, मिसळ हे आयटम आम्ही ठेवलेले असतात. आणि टायमिंग सकाळी 8 वाजल्यापासून पोहे भाजी राईस प्लेट तयार असते आणि दुपारी 2:30 पर्यंत, संध्याकाळी 7:30 ते 9:30. आणि तुम्ही पार्सल सेवा आपली बाहेर आपण होम डिलिव्हरी देत नाही, कारण माणूस स्वभावाची कमतरता असते. त्यामुळे पार्सल जेवढं म्हटलं लोकांनी इथे येऊन कलेक्ट केलं तर मिळू शकतं. ही प्लेट 100 रुपयाची राईस प्लेट आहे पूर्ण. यामध्ये 4 पोळ्या, 2 भाज्या, आमटी, भात. आणि पोळ्या तुम्ही स्वतः तयार करता? हो, स्वतः पण तयार करतो. आजूबाजूला अभ्यासिका असल्यामुळे तसेच विद्यार्थी राहत असल्यामुळे इथल्या थाळीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच पुण्याबाहेरून येणारे लोक यांच्याकडे जेवणाचा आस्वाद घेतात. यांची महाराष्ट्रीयन थाळी मी स्वतः खाल्ली आहे. मऊ लुसलुशीत पोळ्या तसेच कोल्हापुरी मसाला वापरत असला तरी उत्कृष्ट चवीच्या दोन्ही प्रकारच्या म्हणजे घट्ट आणि पातळ भाज्या तसेच वाफाळलेला गरम गरम भात, यामुळे तुमचं पोट भरतं पण मन मात्र भरत नाही. यांच्याकडे लोणचं देखील 2 प्रकारचं उपलब्ध आहे. एक म्हणजे कैरीचं आणि दुसरं मिरचीचं. बऱ्याच वेळा लोणच्यात पाणी टाकलं जातं आणि खार पातळ केला जातो. इथे मात्र तसं अजिबात दिसलं नाही. तुला भाजी कुठली पाहिजे सांग. भाजी कुठली पाहिजे? आळूची भाजी कितीला? ती 60 रुपये प्लेट आहे. जेवणाची स्पेशालिटी काय? घरगुती जेवण आणि आपण प्रकाश कोल्हापुरी मसाला वापरतो. साखरी तिखट नसतं, मीडियम. साधारण किती तुमच्याकडे असं स्टुडंट्स आणि रोजचे सकाळी 70-80, संध्याकाळी 70-80 असतात. त्याच्या व्यतिरिक्त बाहेरून घेऊन जाणारे ते असतात. वॉकिंग फॅमिली मेंबर पण आहेत. आणि तुम्ही असं ज्येष्ठ लोकांना देऊ शकता मिळतं. महाराष्ट्रीयन जेवण म्हणजे परिपूर्ण जेवण. 100 रुपयाच्या या थाळीमध्ये तुम्हाला 3 पोळ्या, 2 भाज्या, भात हे पदार्थ मिळतात, जे तुमची दुपारची आणि रात्रीची भूक आरामात भागवू शकतात. सकाळी आणि संध्याकाळी इथल्या भाज्या तसेच इतर पदार्थ हे ताजे तयार केले जातात. त्यामुळे इथलं जेवण जेवताना ताजं जेवण जेवत आहोत याचा प्रत्यय येतो. तुम्हाला भाजी जर अजून हवी असेल तर तीही इथे दिली जाते. शिवाय पदार्थ तयार करण्यासाठी सूर्यफूल तेलाचा वापर केला जातो. बऱ्याच वेळा सोयाबीन तेलाचा वापर केला जातो.
ज्यामुळे पदार्थाला एक प्रकारचा वास येतो. पण इथल्या सूर्यफुलाच्या तेलामुळे जेवण अजून चविष्ट होते. रमेश डाईंगसमोर स्वामी बॅग शेजारी पाषाणकर होंडा शेजारी ही सिद्धकला मेस आहे. कधी तुम्ही कामानिमित्त किंवा खरेदीसाठी जर शनिवारजवळ गेला तर सिद्धकला मेसला नक्की भेट द्या. 50 रुपयात पोळी भाजी आणि 100 रुपयात राईस प्लेट यांच्याकडे उपलब्ध आहे. मंडळी, आम्ही अशाच प्रकारचे खाण्याचे तसेच बाजारात खिशाला परवडणाऱ्या गोष्टींचे व्हिडिओ या चॅनलद्वारे आपल्या समोर आणत असतो. तेव्हा आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या नवीन ठिकाणाची माहिती होईल. आणि तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या थाळ्या बघायच्या आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत पण त्याचा पत्ता तुम्ही जर कमेंट बॉक्समध्ये दिला तर ती थाळी किंवा ते पदार्थ आम्ही तुमच्यासमोर आणू. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.